ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 5. कर्मसन्यास योग. भाग 37 आहे. गीतेच्या 5व्या अध्यायाचं समालोचन. भाग 2. कर्मयोग व संन्यास योग यांचा समन्वय. गीतेच्या 5व्या अध्यायाला कर्मसन्यास योग, संन्यास योग, स्वस्वरूप परिज्ञानम अशी विविध नावे आढळतात. परंतु गीतेच्या या अध्यायाचा विषय पाहिल्यास कर्मसन्यास योग व कर्मयोग यांची तुलना असून भगवंतांनी कर्मयोग विशिष्यते असा आपला अभिप्राय व्यक्त केला आहे. त्याचबरोबर कर्मयोगाचे वैशिष्ट्य स्पष्ट करून दाखवले आहे. कर्मयोगाचे अंतरंग असा समत्व बुद्धियोग, त्याचेही विवेचन या अध्यायात आलेले आहे. म्हणून जसं करंदीकरांनी या अध्यायाला कर्मयोग वैशिष्ट्यम असे नाव सुचवले आहे. डॉक्टर व्ही. कुलकर्णी यांनी संन्यासयोग या नावाची एक छान उपपत्ती दिली आहे. ते म्हणतात की संन्यासयोग म्हणजे संन्यासाच्या म्हणजेच ज्ञानाच्या भूमिकेवरून आचरलेला कर्मयोग. कारण या अध्यायात संन्यास व कर्मयोग यांचा समन्वय दाखवलेला आहे. बऱ्याच लोकांची अशी समजूत असते की गीतेत ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग व भक्तियोग असे वेगवेगळे 4 मार्ग सांगितले असून प्रत्येकाने आपापल्या पात्रतेप्रमाणे ज्याचे शक्य असेल त्या मार्गाचे आचरण करावे. पण अर्जुनाने या अध्यायात म्हटले आहे की यत् श्रेय एतयोरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. अर्जुन म्हणत आहे की मला एकच श्रेयस्कर मार्ग सांग. 3ऱ्या अध्यायात सुद्धा तदेकम वद निश्चित्य असं त्यानं म्हटलं होतं. म्हणजे एकाच श्रेयस्कर मार्गाची विचारणा केली होती. तेव्हा भगवंतांनी त्याला एकच कोणता तो मार्ग सांगितला असणार ही गोष्ट उघड आहे. आणि 2 ते 5 अध्यायांमध्ये भगवंतांनी अर्जुनाला कर्मयोग सांगितला हे उघडपणे दिसून येते. सर्व कर्मत्यागाचा पुरस्कार करणाऱ्या सांख्यमार्गीयांनी या अध्यायाला संन्यासयोग हे नाव दिलेलं दिसतं. पण वास्तविक कर्मयोग विशिष्यते असे म्हणून भगवंतांनी कर्मयोग हा प्रचलित कर्मसन्यासापेक्षा कसा श्रेष्ठ आहे ते दाखवलेलं आहे. तसेच कर्मफलत्याग व अंतिम फलप्राप्तीच्या दृष्टीनं दोन्ही मार्गात कशी भिन्नता नाही तेही दाखवून दिलेलं आहे. संन्यासयोग व कर्मयोग यांचा समन्वय. सांख्य मार्ग हा महाभारत काळी रूढ झालेला होता. परमात्म्याचे ज्ञान करून घेण्यासाठी कर्मांच्या पाशात अडकावे लागू नये म्हणून कर्मांचा संन्यास करून संन्यासाश्रम स्वीकारून वनात जायचं व परमात्म चिंतन करायचे हाच मार्ग अर्जुनालाही योग्य वाटत होता. त्याच्या मनात असलेली तीच विचारसरणी 1ल्या अध्यायात त्याच्या संवादातून व्यक्त झालेली आहे. 4थ्या अध्यायात भगवंतांनी यज्ञाची प्रशंसा म्हणजे कर्मप्रशंसाही केली व ज्ञानप्रशंसाही केली. पण अर्जुनाच्या वरील विचारसरणीमुळे त्याला या दोन्ही गोष्टी एकत्र येणार नाहीत असं वाटलं. त्यामुळे या अध्यायात भगवंतांना संन्यासयोग व कर्मयोग यांची एकरूपता दाखवण्याचा खटाटोप करावा लागला. म्हणून प्रथम भगवंतांनी संन्यासाची व्याख्या केली की ज्ञेयस्स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती. जो द्वेष व इच्छा करत नाही त्याला संन्यासीच म्हणावं. नुसता संन्यासी नाही तर नित्य संन्यासी. संन्यास म्हणजे भगवे कपडे घालून कर्मे टाकून वनात जाऊन राहायचे ही जी अर्जुनाची कल्पना होती ती या भगवंतांच्या नित्य संन्यासाच्या व्याख्येने फोल ठरली. रागद्वेष टाकणे हे दोन्ही मार्गात सारखेच आहे. तसेच यत्सांख्यै प्राप्यते स्थानम त्यज्योगैरपि गम्यते हे दोन्ही मार्ग अंतिमतः एकच फल देणारे आहेत. संन्यासी सर्व कर्मांचा त्याग का करतो तर त्या कर्मात गुंतून राहावे लागू नये व त्याचे फळ भोगावे लागू नये म्हणून. पण भगवंत म्हणतात की कर्माचे फळ भोगावे लागू नये म्हणून कर्मांचा त्यागच करावा हा काही मार्ग नाही. कारण पहिली गोष्ट म्हणजे कर्मांचा सर्वथैव त्याग अशक्य आहे. मनुष्य कर्मात गुंतून राहतो ते अहंभावाने करतो व तो त्या कर्मापासून फलाची इच्छा करतो. पण ही कर्मापासून फळ मिळवण्याची आशा व कर्माबद्दलचे रागद्वेष ठेवले नाहीत तर कर्म करूनही त्याचे फळ मात्र भोगावे लागणार नाही. त्यामुळे सर्व भूतात्म भूतात्मा कुर्वन् नपि न लिप्यते. सर्व भूतमात्रांच्या आत्म्याशी ऐक्य झाल्यावर असा मनुष्य कर्म करत असूनही तो त्या कर्मांनी लिप्त होत नाही. तेव्हा संन्यास ही एक आंतरिक वृत्ती आहे. निष्कामता, निर्द्वंद्व वृत्ती, पावित्र्य, संयम हे गुण ज्ञानाची लक्षणे आहेत.
यांना संन्यास वृत्ती म्हणतात. आणि हे ज्ञानाचे गुण जसे सांख्य मार्गात अपेक्षित असतात त्याप्रमाणेच कर्मयोगातही अपेक्षित असतात. ज्ञान आणि कर्म हे हातात हात घालून चालली पाहिजेत. ज्ञानाविना कर्म व कर्माविना ज्ञान हे दोन्ही आंधळी आहेत. संन्यास म्हणजे कुठला तरी एखादा आश्रम, भगवी वस्त्रे, भिक्षाटन ही समजूत चुकीची आहे. संन्यासात कर्म टाकायचे नसून रागद्वेष टाकायचे आहेत. तसेच नित्य संन्यासातील नित्य शब्दाने गीतेला विशिष्ट आश्रम अपेक्षित नाही. आश्रम कोणताही असला तरी चालेल, संन्यास हा हवाच. संन्यासाचा एक अर्थ आहे सम अधिक न्यास, म्हणजे योग्य प्रकारे ठेवणे. कर्मयोगी ब्रह्मण्याधाय कर्माणी, सर्व कर्मे ब्रह्मात अर्पण करतो, त्यामुळे तो संन्यासीच ठरतो. कर्मयोगी कर्मे करतात ती अनासक्त वृत्तीने म्हणजे संन्यस्त वृत्तीने असे सांगून भगवंतांनी कर्म व संन्यास यांची सांगड घातलेली आहे. याचा अर्थ भगवंतांना कर्मसंन्यास मान्य नव्हता असं नाही. संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस करावुभौ असं त्यांनी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे. दोन्ही मार्ग निःश्रेयस प्राप्त करून देणारे आहेत, पण कर्मसंन्यासाचा मार्ग सगळ्यांना झेपणारा नसतो. सर्वच त्याचे अधिकारीही नसतात. तसेच कर्म हे जीवनाचे आवश्यक अंग आहे. 90% लोक गृहस्थाश्रमात राहणारेच असतात. पण गृहस्थाश्रमात राहून सुद्धा आपापली कर्तव्ये निर्ममत्व व निष्काम भावनेने केली की मनुष्य मोक्षाचा अधिकारी होऊ शकतो. कर्मयोग हा तुलनेने कर्मसंन्यासाच्या मार्गापेक्षा सोपाही आहे, हे भगवंतांनी येथे स्पष्ट केले आहे. तेव्हा त्यागाच्या तत्वावर कर्मयोग व कर्मसंन्यास यात काहीही फरक नाही असं सांगून भगवंतांनी या परस्पर विरोधी वाटणाऱ्या दोन गोष्टींचा समन्वय केला आहे.